नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हा टॉपिक आपण बघणार आहोत. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. नाइन स्टँडर्डमध्ये तुम्ही इकडे बघा अशा प्रकारचं इक्वेशन बघितलेलं आहे की 3x + 2y = 0. आपण जर या 3x + 2y = 0 याचा जर आपण ग्राफ काढला तर तो ग्राफ एक स्ट्रेट लाईन येईल. म्हणजे काय, 3x + 2yचा जो ग्राफ काढला तो स्ट्रेट लाईन येईल. याचा अर्थ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ही एक स्ट्रेट लाईन आहे. मग या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जनरल फॉर्म आहे हे बघा, ax + by + c = 0. हा झाला त्या लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जनरल फॉर्म. हा a एक्सचा कोइफिशियंट आहे, b हा वायचा कोइफिशियंट आहे आणि c हा कॉन्स्टंट टर्म आहे. येथे a हा 0 नसायला पाहिजे, b हा सुद्धा 0 नसायला पाहिजे. मग ए, बी आणि सी बिलॉंग टू रियल नंबर पाहिजे. मग आता ए, बी आणि सी हे कोणत्याही संख्या असल्या तरी चालतील. आणि आता याच्यामध्ये जी एक्स आणि वाय हा जो काही व्हेरिएबल आहे, एक्स आणि वायच्या ऐवजी दुसरे बी येऊ शकतात, mn, pq. एक्स आणि वाय हा जो काही व्हेरिएबल आहे या दोन्ही व्हेरिएबलची पॉवर किती आहे तर पॉझिटिव्ह वर आहे बघा. म्हणजेच आपल्याला काय लक्षात आलं की द पॉवर ऑफ व्हेरिएबल एक्स अँड वाय विथ 1 त्याची पॉवर 1 पाहिजे. मग आता दोन कंडिशनमध्ये कोणतंही इक्वेशन असेल तर त्याला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल बनवू. दोन कंडिशन कोणत्या तर यामध्ये एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो 0 नसायला पाहिजे, वायचा जो कोइफिशियंट आहे तो 0 नसायला पाहिजे आणि जे काही व्हेरिएबल असेल त्या व्हेरिएबलची पॉवर जर 1 असेल तर त्याला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतात. आता आपण इथे बघा एक एक्झाम्पल घेतलं, x + y = हे बघा आपण 4 घेतला. मग आता हा x आणि इथे काय आहे a जो आहे a हा 1 आहे. हा जो y आहे याच्या बाजूला कोण आहे b आहे, तो सुद्धा 1 आहे. म्हणजे a आणि b 1 आहे आणि यांची पॉवर सुद्धा 1 आहे. बघा मी काय सांगितलं, a आणि b साठी कंडिशन काय सांगितलेली आहे, a आणि b साठी कंडिशन ही आहे का a ही 0 नको, b 0 नको. मग आता या इक्वेशनमध्ये a कोण आहे 1 आहे, b कोण आहे 1 आहे, 1 आहे 1 आणि x आणि y या दोघांची पॉवर 1 आहे. म्हणजे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. मग आता आपण यामध्ये जर एक्सची व्हॅल्यू 1 घेतली तर वायची व्हॅल्यू आपल्याला 3 घ्यावं लागेल. म्हणजे 1 + 3 या दोघांची ॲडिशन 4 येईल. जर आपण एक्सची व्हॅल्यू आपण 2 घेतली तर वायची व्हॅल्यू सुद्धा 2 येणार. जर आपण एक्सची व्हॅल्यू -2 घेतली तर वायची व्हॅल्यू काय येणार तर 6 येणार. म्हणजे या दोघांची ॲडिशन काय येणार 4 येणार, या दोघांची ॲडिशन काय येणार 4 येणार, या दोघांची सबट्रॅक्शन काय येणार तर 4 येणार. म्हणजे आपण एक्सची जी व्हॅल्यू घेऊ त्यानुसारच वायची व्हॅल्यू आपण जर घेतली तर आपल्याला सो मेनी सोल्युशन मिळणार. मग आपल्या इथं काय लक्षात आलं तर आपल्या इथं लक्षात आलं का लिनियर इक्वेशन ह्या इनफायनाईट मेनी सोल्युशन, इनफायनाईट मेनी सोल्युशन म्हणजे प्रत्येक लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलला इनफायनाईट मेनी सोल्युशन असतात. आता आपण कोणते लिनियर इक्वेशन आहे आणि कोणते लिनियर इक्वेशन नाही त्यासाठी आपण काही एक्झाम्पल घेऊ. हे बघा आता इथं काय घेतलं आपण इक्वेशन घेतले आणि या बाजूला आपण काय करू तर बघा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स
टू व्हेरिएबल्स यस ऑर नॉट. लिनियर इक्वेशन टू व्हेरिएबल यस ऑर नॉट. आता आपण त्यासाठी एक एक्झाम्पल घेतलं 4m 3n इक्वल टू 12. आता आपण चेक करू. बघा ए हा 0 नाही 4 आहे तो, बी हा 0 नाही तो, बी हा 0 नाही तो 3 आहे. यम आणि एन हे जे काही व्हेरिएबल आहे यांची पॉवर 1 आहे. म्हणजे दोन्ही कंडिशनमध्ये बसतं. ए बी 0 नाही, बी 0 नाही, आणि जे यम आणि एन हे जे काही व्हेरिएबल आहे त्यांची पॉवर 1 आहे. म्हणजे दिस इज द लिनियर इक्वेशन. हे झालं लिनियर इक्वेशन. आता नंबर दुसरं एक्झाम्पल घेऊ. हे बघा 3x² प्लस 2y इक्वल टू 11. बघा आता याच्यामध्ये हा ए किती आहे 3 आहे, बी किती आहे 2 आहे, म्हणजे तो 0 नाही. पण यामध्ये जे x आणि y व्हेरिएबल आहे तर या y या व्हेरिएबलची पॉवर 2 आहे. याची 1 आहे पण याची 2 आहे. मी काय सांगितलं सुरुवातीलाच की दोन्ही व्हेरिएबलची पॉवर 1 पाहिजे. इथं मात्र 2 आलेले, म्हणजे इट इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. हे बघा आपण तिसऱ्या नंबरचं एक्झाम्पल घेऊ. तर 2x प्लस 0y इक्वल टू 13. हे बघा आता इथं ए हा 0 नाही, बी हा 0 आलेला आहे. आता बी 0 आला, सेकंड कंडिशनकडे जायची गरज नाही. बी जर 0 आलेला आहे तर दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. नंबर 4 एक्झाम्पल घेऊ आपण. हे बघा √2x प्लस √3y आणि इक्वल टू 11. याला आपण चेक करू. हे बघा ए इज अ √2, बी इज अ √3 आणि x आणि y हे जे काही व्हेरिएबल आहे याची पॉवर 1 आहे. याचा अर्थ √2x प्लस √3x इक्वल टू y इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. विद्यार्थी मित्रांनो, जर हा √2x असा जर असता, असा म्हणजे 2x म्हणजे हा x अंडर रूटमध्ये असता तर ते लिनियर इक्वेशन झालं नसतं. बघा का बरं झालं नसतं? कारण हा रूटमध्ये x जो आलेला आहे त्याला जर आपण बाहेर घेतलं तर त्याची पॉवर हाफ येईल. पण असं जर असेल तर ते काय झालं लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. नंबर 5 हे बघा 4/x प्लस 5/y इक्वल टू 11. आता या इक्वेशनमध्ये x आणि y हे दोन्ही व्हेरिएबल डिनॉमिनेटरमध्ये आलेले आहे. यांना जर आपण न्यूमेरेटरमध्ये कन्वर्ट केलं तर इंडायसेसच्या रूलना हा जो x आपण न्यूमेरेटरमध्ये कन्वर्ट केला तर तो -1 येईल आणि हा y न्यूमेरेटरमध्ये जर कन्वर्ट केला तर तो -1 येईल. म्हणजेच आपल्याला x आणि y या दोन्ही व्हेरिएबलची पॉवर -1 मिळेल. म्हणजेच काय का दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या प्रकारच्या इक्वेशनला लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणतात हे आमच्या आता लक्षात आलं. कोणत्या प्रकारच्या इक्वेशनला म्हणतात का ए आणि बी हा 0 नसायला पाहिजे आणि त्यामध्ये जो व्हेरिएबल असेल x अँड y याची पॉवर पॉझिटिव्ह 1 पाहिजे. आता when 2 or more than 2 linear equation in two variable come together are called simultaneously equation. जेव्हा 2 किंवा 2 पेक्षा जास्त लिनियर इक्वेशन सोबत येतात त्याला सायमल्टेनियसली इक्वेशन असे म्हणतात. मग आता हे प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपल्याला सायमल्टेनियसली इक्वेशन सॉल्व करायचे आहे. आता सायमल्टेनियसली इक्वेशन जर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये 4 प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व केले, फक्त 4 प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व केले तर आपल्याला त्या प्रॉब्लेम सेट त्या प्रॅक्टिस सेटमध्ये कोणती अडचण राहणार नाही. आता आपण त्या प्रॅक्टिस सेटमधले 4 टाईपचे एक्झाम्पल घेऊ.